आज ना ऑफिसमधून यायला मला थोडं लेट झालं आणि थोडी थकलेली पण होती. यू कॅन विटनेस द टायर्ड फेस. आतून जी अशी एक्साइटमेंट होती ना, कारण वीकेंड इज अराउंड द कॉर्नर यार. तर चला, आय विल शो यू व्हॉट आय डू आफ्टर ऑफिस. बॅग आपटून सोफ्यावर बसणं इज मॅन्डेटरी आणि ते करता करता मस्त माझा फोन मी स्क्रोल करते आणि अर्धा तास कसा निघून जातो काही कळतच नाही. दिवसभर ना मॅनेजरच्या भीतीने व्यवस्थित फोन बघता येत नाही ना, म्हणून मी घरी आल्या आल्या त्या दिवसभराच्या सगळ्या अपडेट्स चेक करते. स्वतःच्या लाईफचे ना माझे डॅश लागलेले आहेत, पण दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय सुरू आहे ते मला जाणून घ्यायचं असतं. डोंट जज मी गाईज, लाईक इट इज अ ह्युमन टेंडन्सी. इतक्यात मी माझ्या जरा सवयी बदललेल्या आहेत, कारण अगोदर असं व्हायचं की मी विसरून जायचे की माझा टिफिन धुवायला टाकायचा आणि नेक्स्ट डे जेव्हा त्या टिफिनची पुन्हा गरज असायची तेव्हा मला आठवायचं की अरे तो तर वॉशच केलेला नाही आहे. पण असो, आता मस्त स्वतःला फ्रेश करायची वेळ आलेली आहे आणि पटकन फ्रेश होऊन मला ना एका इम्पॉर्टंट कामासाठी बसायचं आहे. सो आय गॉट इन टू दिस कम्फर्टेबल नाईट ड्रेस. मस्त हातपाय धुतले. हातपाय धुतल्यानंतर ना एकदमच वेगळं फ्रेश वाटायला लागलं आणि आय पुट डिसेंट अमाऊंट ऑफ मॉइश्चरायझर आणि लिप बाम आणि मस्त फ्रेश होऊन एकदम रेडी झाले. इट इज ऑलमोस्ट 7 PM नाव. त्यामुळे मस्त देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावली आणि सोबतच धूप अगरबत्ती पण लावली. त्या धूप अगरबत्तीचा ना खूपच छान स्मेल येतो आणि संध्याकाळी मी जेव्हा ते लावते ना मला एकदम अशा पॉझिटिव्ह वाईब्स घरात येतात. रौनकने ना मस्त सकाळी फ्रीजमध्ये टरबूज चिरून ठेवलं होतं माझ्यासाठी. मग आता ऑफिसमधून आलेली आहे, भूक पण लागलेली आहे, मस्त थंडगार काहीतरी खायची इच्छा झाली आणि मला आठवलं की फ्रीजमध्ये टरबूज असतील, तर ते खाल्ले. बाय द वे, जस्ट फ्यू डेज बॅक मी एक नवीन माठ विकत घेतला आणि उन्हाळ्यात थंडगार माठाचं पाणी प्यायची मजा ना काही वेगळीच असते. म्हणून मस्तपैकी 2 ग्लास पाणी प्यायलं आणि सोफ्यावर बसून थोडा वेळ ना TV बघत बसले. पॅरलली टरबूज पण खातच होती. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला काहीतरी काम आहे आणि ते काम म्हणजे मला ना काही व्हिडिओज एडिट करायचे होते आणि एडिट करून ते लगेचच मला पोस्ट पण करायचे होते, कारण 2 दिवस झाले मी इंस्टाग्रामला काहीच पोस्ट केलेलं नव्हतं. एडिटिंग करता करता मध्येच मला दीदीचा आणि आईचा कॉल आला, तर विचार केला की टाईम वेस्ट न करता काही भांडी लावायची आहेत, तर ती भांडी मस्त लावूया आणि पॅरलली कॉलवरतून बोलता येतं. तर ते पण काम आटपून घेतलं आणि ते करता करता फोनवर बोलता बोलता काम कधी फिनिश झालं कळलंच नाही. त्यानंतर जेवण पण केलं आणि विचार आला की मस्त आज थोडा वेळ आहे ना, तर खाली मस्त वॉकला जायला. आणि जसं मी वॉक करायला स्टार्ट केलं तितक्यातच मला माझ्या पिल्लूचा व्हिडिओ कॉल आला आणि मैत्रिणीसोबत वॉक करत करत आय कॉल्ड इट अ डे.